राम मंडळी, आज आलोय आपण चतुर्मुख शिव टेम्पलला. तर मित्रांनो, पुण्याजवळील बापदेव घाटाच्या पलीकडे स्थित असलेलं सुंदर असं चतुर्मुख शिव मंदिर. मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये येताना जे आपण बघतोय की नंदीची सुबूक अशी मूर्ती आहे. समोर तुम्ही बघितलं की नाग आहे, ओम आहे आणि बाकीही देवाचे मंदिर आहे, जसे की दत्तांचं इथं मंदिर आहे. आणि तुम्हाला दिसत असेल की मंदिराचं बांधकाम आधुनिक आहे. ते बांधकाम आधुनिक असल्याचं हे कारण आहे की इथल्या ग्रामस्थाच्या सहकार्यामधनं हे बांधकाम झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे मंदिराच्या चारही बाजूनी तुम्हाला डोंगर दिसत असतील. त्या मंदिराच्या चारही बाजूला डोंगर आहे. इथला निसर्गरम्य असं वातावरण आहे. हे मंदिर जे आहे महाभारतातील कथांशी याचा उल्लेख केला जातो की तेव्हापासूनचे मंदिर आहे. या मंदिराला खूप असे प्राचीन मंदिर, खूप असे वर्ष झालेले आहे. तरी इथं आपल्या शंकर भगवानाचे असं पिंड आहे. तर मित्रांनो, की तुम्ही बघू शकता की आपला इतिहास किती गडद आहे, किती खोलवर आहे. की तुम्ही आपण बघताय, जसा आपण जर काही इतिहास घुसण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला पूर्ण आयुष्यही हा इतिहास समजायला कमी पडेल. असा आपला इतिहास आहे. असं हे आपलं सुंदर मंदिर चतुर्मुख शिव मंदिर आहे. तर तुम्ही नक्की या भागामध्ये आले की या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या. एकदम निसर्गरम्य आणि शांत असं वातावरण आहे. इथल्या लोकांचं बोलणं आहे की चतुर्मुख मंदिराचं नाव का पडलं. तर चतुर्मुख मंदिराचं नाव असं आहे की काही लोक म्हणतात की जे शिवलिंग आहे, जे चार मुख, त्याला शिवचे चार मुख आहेत, त्यामुळे ते नाव पडलेलं आहे. पण इथलं जे आम्ही गावकरी लोकांना विचारलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की याला चार गावाच्या रस्ते जे जुटत आहेत, त्याच्यामुळे जसं चतुर्मुख असं नाव पडलं आहे. त्याच्यात आम्हाला पण माहिती नाही आहे, पण हे सांगण्यावर नाही. तर चला आता आपण बघूया पुढं मंदिर. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे हे पुरंदर तालुक्यातील पठारवाडी आणि ब्रह्मगिरी डोंगरावर वसलेले आहे. पौराणिक कथेनुसार श्री ब्रह्मदेव यांनी या मंदिरामध्ये या ठिकाणी तपश्चर्या केलेली होती, म्हणून या डोंगराला ब्रह्मगिरी डोंगर असे म्हणतात. तर मित्रांनो, की तुम्ही इतिहासामध्ये गेलेल्या गोष्टी की या मंदिराचं असं बोलणं आहे की श्री आपले जे ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेवांनी इथं तपश्चर्या केलेली आहे, त्यामुळे या ज्या डोंगराचं नाव आहे, त्या डोंगराचं नाव ब्रह्मगिरी डोंगर असे पडलेले आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या अगदी समोर एक दगडाचं कुंड आहे. दगडाच्या कुंडातून असं म्हणतात की तिथून कर्रा नदीचा उगम झालेला आहे. तर मित्रांनो, एका आख्यायिकानुसार जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा श्रीकृष्णांनी त्या कुंडलातील पाण्याबद्दल सांगितले होते. त्यांना श्रीकृष्णांनी सांगितलेलं की त्या पाण्यामध्ये 107 नद्यांचे पाणी आहे. जे आपण मंदिर बघतोय, तर या मंदिरामध्ये खूप सारे भाविक भक्त जे येत जात राहतात. की सध्याच्या घडीला आम्ही पण आलोय, आम्ही पण बघतोय की या ठिकाणी खूप सारे जे भाविक भक्त आहेत त्या मंदिरामध्ये आलेले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी इथं प्रचंड अशी गर्दी असते की देवाचं दर्शन घेण्यासाठी. मंदिराचा पूर्ण इतिहास आम्ही सांगितलाय, काही थोडंफार राहिला असेल त्यासाठी क्षमा असावी, आणि पूर्ण इतिहास आम्हाला पण प्रॉपरली माहिती नाहीये. पण मंदिर तुम्ही बघायला गेलं तर अत्यंत सुंदर आणि असं अप्रतिम असं मंदिर आहे. जे मंदिराचा जो तुम्ही परिसर बघता, एकदम स्वच्छ आणि कुठेही घाण न कचरा न काही केलेलं नाही. तुम्ही पण या ठिकाणी कधी आले की कुठल्याही प्रकारची घाण कचरा वगैरे करू नका. आणि जसं की आता हा कुंड दिसतोय, जसं की आपल्या पाठीमागे दत्ताचं मंदिर आहे, समोर तुम्हाला तिथं ओम दिसतोय, तिथं तुम्हाला नाग दिसतोय इथं, आणि समोर आपल्या नंदीची अशी मूर्त आहे. आणि बाकी हे मंदिराचं बांधकाम सध्या ते आधुनिक पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने आहे, पण खूप प्राचीन असं मंदिर आहे. नक्कीच या भागामध्ये आले की या मंदिराला नक्कीच एक भेट द्या. हा, तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे छानसं असं मंदिर, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सुंदर स्थळांना भेटण्यासाठी आणि फूड रिव्ह्यूसाठी आणि ट्रॅव्हलसाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.